काय मंडळी, कसं काय, बरं आहात का? काय लय दिवस झालं म्हणलं कृषी प्रदर्शनाला जावं. आज जायला टाईम भेटलाय. नेमकं शनिवारच्या शेवटच्या दिवशी आज कृषी प्रदर्शनाला आलो. काय बघतोय, एवढी भयान गर्दी ना, काय सांगावं. बरं मित्रांनो, डायरेक्ट मुद्द्याला येतो. तण जाळणारा लेझर रोबोट आलाय आणि त्याची माहिती आपण पुढे घेऊया. त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आणि बाकीच्या गोष्टी वापरून आपण जे कार्बन कंटेंट क्रिएट करत असतो, हा कम्प्लिटली इलेक्ट्रिसिटीवरती चालणारा रोबो असल्यामुळे तो एक महत्त्वाचा कार्बन क्रेडिटचा फायदा याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. हे दोन झाले नेचरशी रिलेटेड. माणसांशी रिलेटेड किंवा फार्मरशी रिलेटेड जो सगळ्यात मोठा बेनिफिट आहे तो असा की शेतकऱ्यांना आजकाल मजूर मिळत नाही. ही तुम्ही जर का बघित असाल तर बहुतेक सगळ्या लोकांची एक तक्रार आहे की आम्हाला मजूर मिळत नाही. 1 एकर शेत खुरपणी कधी करायची असेल तर साधारणपणे 4,000 रुपयाचा खर्च येतो कमीत कमी. आणि साधारणपणे आम्ही याला 15 वेगवेगळ्या प्रकारचे तण ओळखायला शिकवलेलं आहे. 15 त्याच्यामध्ये लवाळ असेल, हरळी असेल, कांडी गवत असेल, गाजर गवत असेल, चिवळ असेल, अशा प्रकारचे 15 गवत याला शोधायला शिकवलेलं आहे. जमिनीच्या वरती जिथे गवत असेल त्या ठिकाणी तो मारतो लेझर ब्ल्यू कलरचा आणि त्या ठिकाणी ते गवत जळतं. 2 पानापासून 1.5 फूट उंचीपर्यंतचं गवत असेल तर हे याच्यामध्ये कव्हर होतं. त्याच्यापेक्षा मोठं गवत असेल तर हे तुम्ही काढायचं आणि त्याला जेव्हा तुमचं पीक मोठं होतंय, 1.5 फुटापर्यंत पीक आहे तेव्हा पिकावरून चालवायचं. त्याच्यानंतर हे काढायचं, 4 बोल्ट आहेत त्याने छोटं करायचं आणि सरीमधून चालवायचं. साधारणपणे 7 तासाचं चार्जिंग आहे, 7 तासाचं वर्किंग आहे. 7 तासाच्या वर्किंग मध्ये याने कमीत कमी 3.5 ते 4 एकर कव्हर केलं पाहिजे. याच्यामध्ये रिमोटने चालवायचं. शेतामध्ये नेल्यानंतर साधारण 2 बटनांवरती पुढे मागे फिरतं आणि जागेवरती गोल फिरू शकतं. यामध्ये नवीन तण जर का कुठला ऍड करायचं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्याला अपडेट करत जातो. 10 लाख रुपये याची किंमत आहे. आम्ही आता तुमचं नाव तुम्ही नोंदवायचं नोंदवून द्या. नंतर 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही याची डिलिव्हरी सुरू करू. पुढच्या महिन्यापासून आम्ही तुमच्या एरियामध्ये येऊन याच्या ट्रायल्स देणार आहोत. हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं अश्मन टेक्निकल्स प्रायव्हेट लिमिटेड ही पुण्यातली आमची स्वतःची कंपनी आहे. आम्ही याचं मेकॅनिकल डिझाईन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर सगळं स्वतः आम्ही बनवलेलं आहे. याची बॅटरीची साधारणपणे 5 वर्षाची गॅरंटी वॉरंटी आहे. लेझरची आहे 5 वर्षानंतर त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला बदलाव्या लागतील. 5 वर्षानंतर बॅटरी साधारणपणे 1.5 लाखापर्यंत जाईल. लेझर जो आहे तो 50,000पर्यंत जाईल. साधारणपणे सध्याची रनिंग कॉस्ट 7 तासामध्ये 3.5 ते 4 एकर पर्यंत करते. जमिनीला काहीही करत नाही, जमिनीला काही अपाय नाही आणि दुसऱ्या पिकाला सुद्धा काही अपाय नाही. जमिनीच्या खाली काही करत नाही. कमर्शियल मध्ये असं आहे सर, कमर्शियल मध्ये असं आहे, तुम्ही साधारणपणे 1 एकराचा जर का तुम्ही याचा खर्च बघितला खुरपणीचा, साधारणपणे 4,000 रुपये येतो 1 एकराला. आणि साधारणपणे तुम्हाला असं वर्षभरातून 4 वेळा तरी करावं लागतं. म्हणजे 16,000 रुपये तुम्हाला वर्षाला खुरपणीचा खर्च आहे 1 एकरासाठीचा. त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, याला 20 रुपये इनिशियल इन्व्हेस्टमेंट सोडली तर तुमचा रनिंग कॉस्ट ही 20 रुपये 1 एकराला आहे. कारण तुम्ही फक्त चार्ज करताय. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट सोडून रनिंग कॉस्ट सांगतोय मी तुम्हाला. कारण काय आहे, 7 युनिट 6.5 किलोवॉटची बॅटरी आहे. साधारणपणे 7 युनिट याला लावले, तुम्ही 7 रुपये युनिट प्रमाणे जरी म्हटलं तरी 50 रुपये चार्जिंगला लागतील आणि 3.5 ते 4 एकर कमीत कमी कव्हर करेल. मी तर म्हणतो 20 रुपयामध्ये तुमचं 1 एकर मधलं खराब खुरपणी होईल. प्लस याच्या व्यतिरिक्त तुम्ही याच्यामध्ये माती लावू शकताय, याच्यामध्ये तुम्ही खत टाकू शकताय, याच्यामध्ये तुम्ही पेरणी करू शकताय. याच्यामधले अटॅचमेंट आम्ही काढायच्या, नवीन अटॅचमेंट लावायच्या, त्याच्यामध्येच येणार. पेरणीचं मशीन अटॅचमेंट येईल ती लावायची. बरोबर सर. हे आमचं पुण्यामध्ये आहे अश्मन टेक्निकल्स. त्याचा पत्ता तिथे तुम्ही फोटो काढून घेऊ शकता.